हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या ठाणे महानगरपालिका भरती 2025 वर फोकस करून ठाणे महानगरपालिकेमध्ये जे स्टाफ नर्स, मिडवाईफ, परिचारिका जे पद आहे त्या पदासंबंधी आवश्यक असणारे, त्या पदासाठी जे आवश्यक तांत्रिक प्रश्न आहेत ते महत्वाचे टेक्निकल क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल अभ्यासणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न. निगल्स रूल इज यूज्ड टू कॅल्क्युलेट एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी. राईट आन्सर ऑप्शन 4, एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी. ओके, निगल्स रूल द्वारे प्रसूतीची अपेक्षित तारीख काढली जाते. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न. पहा मित्रांनो, तुमची जी ठाणे महानगरपालिका भरती आहे त्यामध्ये जे स्टाफ नर्स, मिडवाईफ, परिचारिका, परिचारिका हे जे पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे तांत्रिक प्रश्न आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय. यामध्ये तुम्हाला 500 टेक्निकल क्वेश्चन्स मिळणार आहेत. यामध्ये इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये क्वेश्चन्स असतील आणि फुल एक्सप्लेन केलेले क्वेश्चन्स आहेत. म्हणजे क्वेश्चन आहे, आन्सर आहे आणि आन्सरचं एक्सप्लेनेशन जिथे मराठीमध्ये देता आले तिथे मराठी, इंग्लिशमध्ये इंग्लिश, काही ठिकाणी दोन्ही इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये आपण ते दिलेले आहे. त्यामुळे आत्ताच तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त 49 रुपये इतक्या माफक फी मध्ये हा प्रश्नसंच तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये 500 टेक्निकल क्वेश्चन्स आहेत, हे लक्षात घ्या. ओके, त्यामुळे आत्ताच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. हा प्रश्नसंच या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. आता पहा, विच ऑफ द बिलो इज नॉट अ पार्ट ऑफ द सेकंडरी प्रिव्हेन्शन ऑफ मेंटल इलनेस. तर ते आहे रिहॅबिलिटेशन. राईट आन्सर ऑप्शन 2, रिहॅबिलिटेशन. ओके, तर मानसिक आजारांमध्ये सेकंडरी प्रिव्हेन्शन म्हणजे आजार लवकर ओळखणे व गुंतागुंत टाळणे. ओके, म्हणजे स्क्रीनिंग, अर्ली डिटेक्शन, क्रायसिस स्टॅबिलायझेशन. ओके, आणि रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसन, हे लक्षात घ्या. त्यानंतर समोरचा प्रश्न. लॅक्टेशनल ॲमेनोरिया acts as a contraceptive method by preventing ovulation. राईट आन्सर ऑप्शन 4, प्रिव्हेंटिंग ओव्हुलेशन. ओके, स्तनपानाच्या काळात प्रोलॅक्टिन हार्मोन ओव्हुलेशन दाबतं, त्यामुळे अंडोत्सर्ग होत नाही व गर्भधारणा टळते. हाच लॅक्टेशनल ॲमेनोरी मेथड आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. Bacillus cereus food poisoning is commonly associated with the consumption of. Bacillus cereus food poisoning is commonly associated with the consumption of fried rice. Right answer ऑप्शन 2, फ्राईड राईस. बॅसिलस सिरियस मुळे होणारे फूड पॉइझनिंग साधारणपणे फ्राईड राईस खाल्ल्याने होते. यात उलटी व जुलाब ही मुख्य लक्षणे दिसतात. समोरचा प्रश्न पाहूया. An attractive man selects expensive, stylish clothes to draw attention to himself. The defense mechanism exemplified here is compensation. Right answer option 2, compensation. Okay, एखाद्या कमतरतेची जाणीव भरून काढण्यासाठी दुसऱ्या क्षेत्रात जास्त महत्व देणे याला कंपन्सेशन म्हणतात. त्यानंतर समोरचा प्रश्न. Tropomyosin in the muscle fiber is a dash dash protein. Tropomyosin in the muscle fiber is regular protein. Right answer regulatory. Right answer option 4, regulatory. Tropomyosin व troponin हे रेग्युलेटरी प्रोटीन्स आहेत. हे कॉन्ट्रॅक्टिल प्रोटीन्सच्या कार्यावर नियंत्रण ठेवतात. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न. Pepsinogen in the stomach is secreted by. Pepsinogen in the stomach is secreted by chief cells. Right answer option 4, chief cells. Pepsinogen हा इनएक्टिव्ह प्रिकर्सर ऑफ पेप्सिन आहे. तो चिप सेल्स म्हणजे झायमोजेनिक सेल्स मधून स्त्रवतो. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया.
द नॉर्मल ऑर्डर ऑफ इव्हेंट्स टेकिंग प्लेसेस ड्युरिंग द सेकंड स्टेज ऑफ लेबर इज, आपल्याला स्टेज सांगायचे तर त्यामध्ये आहे डिसेंट, फ्लेक्सियन, इंटरनल रोटेशन, क्राउनिंग, एक्सटेन्शन. ओके, राईट आन्सर आहे ऑप्शन 4, डिसेंट, फ्लेक्जन, इंटरनल रोटेशन, क्राउनिंग, एक्सटेन्शन. ओके, लेबरच्या सेकंड स्टेज मध्ये बाळाचं जे डिसेंट आहे उतरणे, फ्लेक्जन म्हणजे डोक्याचे वाकणं, रोटेशन म्हणजे आत रोटेशन करणं. ओके, म्हणजे आणि क्राउनिंग म्हणजे डोक्याच्या बाहेर दिसणे व नंतर एक्सटेन्शन अशी प्रक्रिया होते. बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया मित्रांनो. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला आपण 1000 टेक्निकल जे नर्स मिडवाईफ पद आहे त्या पदासाठी आपण तुमच्यासाठी 1000 टेक्निकल क्वेश्चन्स घेऊन आलोय आणि त्यासाठी एकदम माफक फी आहे, फक्त 79 रुपीज मध्ये तुम्हाला हे टेक्निकल क्वेश्चन्स मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त 79 रुपीज मध्ये तुम्हाला हे टेक्निकल क्वेश्चन्स मिळणार आहेत. ओके, 1000 टेक्निकल क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर पहा, द ऑर्गन दॅट डज नॉट लाई इन द पेल्विक कॅव्हिटी इज, पहा, द ऑर्गन दॅट डज नॉट लाई इन द पेल्विक कॅव्हिटी इज ट्रान्सवर्स. राईट आन्सर ऑप्शन 3, ट्रान्सवर्स कॉलन. ओके, ट्रान्सवर्स कॉलन हा ऍब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये असतो. युरिनरी ब्लेडर, रेक्टम व फॅलोपियन ट्यूब्स हे पेल्विक कॅव्हिटी मध्ये येतात. त्यानंतर समोरचा प्रश्न, the correct order of the phases in the bacterial growth curve is, the correct order of the phases in the bacterial growth curve is lag, exponential, stationary, decline. Okay, right answer option 2, lag, exponential, stationary, decline. Okay, बॅक्टेरियल ग्रोथ कर्व म्हणजे काय तर लॅग फेज, त्यानंतर एक्सपोनेन्शियल फेज, त्यानंतर स्टेशनरी फेज आणि त्यानंतर डिक्लाइन फेज. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, which of the below is a mortality indication, mortality indication, तर ते आहे क्रूड डेथ रेट. राईट आन्सर ऑप्शन 4, क्रूड डेथ रेट. मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यूदर, क्रूड डेथ रेट एकूण लोकसंख्येत होणारे मृत्यू, हे मॉर्टॅलिटीचे थूटक सूचक, थेट सूचक आहे. बाकी इन्सिडन्स व प्रिव्हलन्स व मॉर्बिडिटी दाखवतात. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, the condition in which false beliefs are family maintained even though they are not shared by others is called delusion. Okay, right answer option 4, delusion. delusion चुकीचे पण घट्ट बसलेले विश्वास. ओके, जे वास्तवाशी विसंगत असतात. आणि इल्युजन म्हणजे, इल्युजन इथं आहे पहा, इल्युजन म्हणजे आकलन, हॅल्युसिनेशन म्हणजे खोटे. ओके, खोटे सेन्सरी जे अनुभव असतात ते. त्यानंतर समोरचा प्रश्न, द जेनेरा दॅट नीड्स पायरिडॉक्झल फॉर ग्रोथ इज ग्रॅन्युलिकाटेला. राईट आन्सर ऑप्शन 4, ग्रॅन्युलिकाटेला. ग्रॅन्युलिकाटेला स्पेसीज यांना वाढीसाठी पायरिडॉक्झल लागतो, व्हिटॅमिन B6 लागतो. समोरचा प्रश्न, which of the below is true with regard to pregnancy induced hypertension, pregnancy induced hypertension, तर ते it is also known as gestational hypertension. right answer option 2, it is also known as gestational hypertension. pregnancy induced hypertension म्हणजे जिथे बीपी 140/90 mmHg असतो, जो 20 आठवड्यानंतर दिसतो, यालाच गेस्टेशनल हायपरटेन्शन म्हणतात. ओके, आणि प्रोटोन्युरिया व व्हिज्युअल सिम्पटम्स यामध्ये नेहमी नसतात, हे लक्षात घ्या. त्यानंतर समोरचा प्रश्न, depolarization in a nerve action potential is due to opening of sodium channels. right answer option 1, opening of sodium channels. नर्व इम्पल्सच्या डिपोलरायझेशन मध्ये हे नायट्रोजनचे, हे सोडियमचे चॅनल्स असतात. ओके, म्हणजे चॅनल्स उघडले जातात व सोडियम आत येतो, ज्यामुळे मेम्ब्रेन पोटेन्शियल पॉझिटिव्ह होते. ओके,
त्यानंतर समोरचा प्रश्न, इन अ पेशंट टेकिंग हाय डोस ऑफ acetaminophen over a prolonged period, the parameter to be monitored regularly is liver function. Okay, right answer option 3, liver function. acetaminophen उच्च मात्रेत घेतल्यास लिव्हर टॉक्झिसिटी ही होते. ओके, त्यामुळे लिव्हर फंक्शन टेस्ट नियमित तपासले जातात. त्यानंतर समोरचा प्रश्न, मल्टिपल स्क्लेरोसिस इज कॅरेक्टराइज्ड बाय, मल्टिपल स्क्लेरोसिस इज कॅरेक्टराइज्ड बाय प्रोग्रेसिव्ह demyelination in the CNS. Right answer option A, progressive demyelination in the CNS. ओके, मल्टिपल स्क्लेरोसिस हा ऑटो इम्यून आजार आहे ज्यामध्ये सीएनएस मध्ये मायलिन शीथ नष्ट होते व न्यूरोलॉजिकल लक्षणे दिसतात. समोरचा प्रश्न, proton pump in stomach is an example for, proton pump in stomach is an example for primary active transport. Right answer option 3, primary active transport. स्टमक मध्ये पेरिएटल सेल मधील जे प्रोटॉन पंप आहेत हा प्रायमरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, when there is a possibility of locked twins being born, okay, first twin has breech and the second twin has cephalic presentation. Right answer option 3, first twin has breech and the second twin has cephalic presentation. म्हणजे लॉक्ड ट्विन्स कॉम्प्लिकेशन तेव्हा होते जेव्हा पहिला ट्विन ब्रीच व दुसरा सिफॅलिक असतो, दोन्ही डोके अडकून डिलिव्हरी कठीण होते. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, the dimension of health concerned with proper biological functioning is called, the dimension of health concerned with proper biological functioning is called physical. Right answer option 4, physical dimension. ओके, WHO च्या व्याख्येनुसार हेल्थ डायमेन्शन्स यामध्ये फिजिकल, मेंटल, सोशल, स्पिरिच्युअल, ओके, हे योग्य जैविक कार्य म्हणजेच फिजिकल हेल्थ असते. त्यानंतर समोरचा प्रश्न, the meaning of remission is, the meaning of remission is the disease is present but the person does not experience symptoms. Right answer option 3, the disease is present but the person does not experience symptoms. ओके, म्हणजेच काय तर रेमिशन म्हणजे काय तर आजार शरीरात असतो पण लक्षणे दिसत नाहीत, हे लक्षात घ्या. ओके, तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, लॅक्टेशनल ॲमेनोरी ऍक्ट्स ऍज अ कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड बाय, फुल डिटेल मध्ये पाहिलेला प्रश्न आहे. आन्सर तुम्हाला कमेंट करायचं, राईट आन्सर कमेंट करा. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न, द जेनेरा दॅट नीड्स पायरिडॉक्झल फॉर ग्रोथ इज, पहा, द जेनेरा दॅट नीड्स पायरिडॉक्झल फॉर ग्रोथ इज, आन्सर कमेंट करायचंय. फुल डिटेल मध्ये पाहिलेला प्रश्न आहे, आन्सर 100% कमेंट करा. आन्सर कमेंट केल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे आन्सर प्रत्येक वेळी कमेंट करत चला. ओके, तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, तुमच्यासाठी आपण टेक्निकल जे नर्स, मिडवाईफ, स्टाफ नर्स आणि अधिपरिचारिका जे पद आहे तुमचं ठाणे महानगरपालिकेमध्ये, त्या पदासाठी आवश्यक असणारे जे टेक्निकल क्वेश्चन्स आहेत, तांत्रिक क्वेश्चन्स, ते आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय. त्यामध्ये तुम्हाला 500 क्वेश्चन्स मिळतील 49 मध्ये आणि जे आपले 1000 क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला 79 रुपीज मध्ये मिळतील. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त 79 रुपीज मध्ये 1000 क्वेश्चन्स तुम्हाला मिळणार आहेत. ओके, त्यामुळे आत्ताच या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा आणि तो प्रश्नसंच घ्या. परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दोन्ही लँग्वेज मध्ये आहे, मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये हा प्रश्नसंच आहे. ओके, तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या ठाणे महानगरपालिका भरती 2025 वर फोकस करून ठाणे महानगरपालिके संबंधीचे जे
स्टाफ नर्स आणि मिडवाईफ आणि अधिपरिचारिका पद आहे त्या पदासाठी जे आवश्यक तांत्रिक प्रश्न आहेत, टेक्निकल क्वेश्चन्स आहेत, ते क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. याचा तुम्हाला येणाऱ्या भरतीसाठी खूप फायदा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.